कोल्हापुरातील डी-मार्टमधून विक्री करण्यात आलेली बुरशी लागलेली बिस्किटं खाऊन 7 मुलांना फूड पॉयझनिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडलाय। या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलनं आज डी-मार्टच्या व्यवस्थापनाला जाब विचारला। फूड पॉयझनिंग झालेल्या मुलांवर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनसेच्या आक्रमकतेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी डी-मार्टमध्ये पोहोचले असून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे डी-मार्टचं गोडाऊन सील करण्याची मागणी केली आहे। राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, राजू पाटील, यतीन होरणे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, उत्तम वंदुरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी डी-मार्टमधून खरेदी केलेल्या लूज वस्तूंच्या वजनात फरक पडत असल्याचाही आरोप केलाय। डी-मार्टमध्ये ह्याला बॅच नंबर नाही, काय नाही, पॅकिंग एक्सपायरी काहीच नाही, अशा पद्धतीने। आणि हे कराची बिस्किट आहेत, आजारचा विषय नाही, तुला मगाशी सांगितलेलं तुझी आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही। आज याच्या पुरगी याची निगडी रे इकडे आज एक लक्षात ठेव, याची लहानच्या पुरगीला काय केलं तू जबाबदार आहेस काय रे? हा मी केलं तुझ्या बाने केले का हे? आज इथं याच्या पुरगीला त्रास झाला तर जबाबदार कोण? तू इथला मॅनेजर आहेस ना? काय प्रकार घडलेला आहे डी-मार्ट मध्ये? तुम्ही जाब विचारला काय काय घटना घडल्या? या डी-मार्टमधनं कराची नावाची बिस्किट आमचे पदाधिकारी अजिंक्य शिंदे यांनी लहान मुलासाठी परवा दिवशी विकत घेतली होती। ही बिस्किटे विकत घेतल्यानंतर ती लहान मुलांनी खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या झाल्या, जुलाब झाला आणि ज्यावेळेला आम्ही डॉक्टरकडे गेलो त्यावेळी फूड पॉयझनिंग झालं म्हणून सांगितलं। आणि जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो अस्ट्राधारला त्यावेळी अशा पद्धतीचे आणखीन 5-6 पेशंट तिथं ह्या पद्धतीची बिस्किटे खाऊन ॲडमिट झालेली आहेत। त्यामुळं या डी-मार्टमध्ये जर का बघितलं, कराची बिस्किटं जी आहेत ही खाऊन या ठिकाणी अनेक मुलांना या ठिकाणी विषबाधा झालेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहर अध्यक्ष राजू दिंडोर यांच्या नेतृत्वाखाली आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे फूड इन्स्पेक्टर तुषार भिंगाडे व त्यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी बोलवून घेतलं आहे। पोलिसांना देखील आम्ही पाचारण केलं आहे। या डी-मार्ट विरोधात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून हे डी-मार्ट आणि यांचं गोडाऊन पूर्ण सीज करायला होणार आहे। समस्त कोल्हापूरवासियांना आव्हान आहे, कालच आपण जर बघितलं डाळीच्या आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये वजनामध्ये 300-300 ग्रॅम मारल्याचा प्रकार या डी-मार्टमध्ये घडलेला असताना आज हा फूड पॉयझनिंगसारखे प्रकार घडत असताना कोल्हापूरवासियांनी डी-मार्टमधून खरेदीवरती बहिष्कार घालावा असे मनसे आवाहन या ठिकाणी करत आहे।